हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही सकाळी तिकडं म्हणजे समोर जी बिल्डिंग दिसते ना त्याच्या साईडला एक बिल्डिंग आहे, ते रूम मालक आहेत त्यांची, आणि ह्या आम्ही राहतो ना हे सगळं असं मोकळंच आहे. आणि ही एकच रूम आहे आमची, सिंगल रूम आहे छोटीशी. तर त्याच्या पाठीमागं जी मोठी बिल्डिंग आहे ना तिथंच काम आहे चालू आपलं सकाळचं. त्याच्यामुळं सकाळी कपडे भांडी वगैरे धुवून माझी होत नाही लवकर, म्हणजे होतात 8 8 साडेआठ वाजेपर्यंत होते सगळं. पण बाळ झोपल्यावर ना अजून जे आज नाश्ता केलेला असतो, चहा पोहे वगैरे बनवलेले असतात, किंवा मग दुसरं नाश्त्याला काहीतरी बनवते. एक एक दिवस नाही बनवत कारण उशीर होतो, आणि ती भांडी असतात तसंच पडून, आणि मग ती भांडी पटकन मला घासता येत नाही. बाळ इकडं त्याला चारायचं वगैरे, खाऊ वगैरे चारायचा असतो, मग ती तसंच ठेवते थोडा वेळ, तसंच 1 2 तास, आणि मग तिला झोपवून बाळाला झोपवून त्याच्यानंतर मग माझं राहिलेलं धुणी भांडी जे काम राहिलेलं असतं झाडलोट ते मी नंतर करत असते. तर आता माझं तेच चाललं आहे आवरायचं. आज झाडांना पाणी पण घातलं नव्हतं, तर त्या बिल्डिंगमध्ये ऊन येत नाही. ही बिल्डिंग जी तुम्हाला दिसते ना समोर त्याच्या पुढं आहे थोडी, म्हणजे मध्ये रस्ता आहे त्याच्या पुढं आहे थोडी, तर तिथं ऊन पोहोचत नाही ना सकाळी, तिथं ऊनच पडत नाही. म्हणजे ती बिल्डिंग समोरासमोर येते ना त्याच्यामुळं ऊन पडत नाही. त्याच्यामुळं मग ती झाडं त्या फ्लॅटवाल्या लोकांनी इकडं झाडं आणून ठेवली. मग तेच रोज सकाळी त्यांना पाणी घालायचं. परत मग इथं एक एक दिवस पाणी येत नाही, एक एक दिवस म्हणजे एक दिवस आड पाणी येतं इथं सकाळी 6 वाजता. मग आम्ही तिकडनं आणतो, जे बिल्डिंग आहे ना त्याच्या खाली एक बाथरूम आहे तिथून पाणी आणतो. एक एक दिवस तर पाणी पण येत नाही, 2 3 दिवस होता तोवर पाणीच येत नाही, तिकडून आणायला लागतं. तर असंच मग ती झाडांना पाणी घालायचं. परत मग धुणं भांडी करायला पाणी लागतं, बाथरूमला पाणी लागतं, सगळ्याच गोष्टीला म्हणजे असं पाण्याशिवाय काय, पाणी तर आपल्याला पाहिजेच. तर तर 2 दिवस 3 दिवस आता व्हायला आले तोवर पाणी आलं नव्हतं, आणि आज म्हणतायत आज येईल. तसं नाही, पण सुट्टीच्या दिवस ना सुट्टी राहिली ना की नुसतं सारखं बाहेर आपलं काहीतरी काम म्हणलं ना कोणी लगेच इकडं जायचं तिकडं जायचं, घरात का कोणाचा पत्ता नसतो त्याचा. तर असंच माझं खूप डोकं दुखत होतं काल रात्री पण, तरी पण ह्या ना काय. तर असं कधी कधी ना मला खूप टेन्शन येतं पाणी नसलं की, कारण बाळाचे सारखं कपडे धुवायचे असतात मला सकाळ संध्याकाळ. परत दुपारी कधी कधी, आता तर दुपारीच धुते मी, कारण सकाळी काही लवकर होत नाही. जेवण करायचं, परत तिकडचं काम उरकून यायचं, परत इथलं धुणी भांडी करायचं, परत जेवण झाल्यावर अजून भांडी धुणं भांडी असतात ते करायचं, बाळाला घ्यायचं, अजून तिचं जेवण वगैरे तिला खाऊ वगैरे लागतो टायमा टायमाला बनवून द्यायचा. असं एकटं किती करणार की नाही, कंटाळा येतो. आणि असं सुट्टी वगैरे राहिली ना की ते सुट्टीच्या दिवशी पण बाहेर जातात, मग ते सगळं एकटीलाच रोज दिवस कंटाळा येतो. परत असं कंटाळा म्हणजे काय, ते घरातलं काम आपल्याला करायलाच लागतं. आणि पण एक असं वाटतं की एक एक दिवस आपल्याला पण सुट्टी पाहिजे ह्या कामातून, आणि कुठंतरी फिरायला वगैरे जावं, असं असं वाटतंच की नाही. पण यानं काही पडतच नाही, काय बनायचं. त्याला आता झालं माझे कपडे धुवून झालते, आणि आता भांडी घासायची होती मला. भांडी काही एवढी नव्हती, सकाळी मी पूर्ण सगळी भांडी धुवून काढते, आणि जे चहा आणि नाश्त्याची भांडी असतात ना तेच आता थोडीच राहिलीत, ती घासून घेते मला, आणि कपडे वाळत टाकायचे आहेत. इथं कसं बाहेर वगैरे ना ते दुपारी धुवायला ना सगळं ऊन डोक्यावर, आणि मग आजारी वगैरे पडलं ना तर ते वेगळं. तर आता दुपारीची वगैरे भांडी वगैरे घासायला ना मग भरपूर ऊन लागतं, कारण ते पेरूचं झाड आहे बारीक, मोठं झालं ना मी म्हणजे त्याच्या सावली कपडे वगैरे धुवायला नाही काय. ती झाडे आणून ठेवलीत, मी म्हणलं तुम्ही झाडे आणून ठेवलीत भरपूर, त्यांना पाणी तुम्हीच घाला, कारण मला काही टाईम नसतो. आपल्याच झाडांना पाणी घालतंच मला उशीर होतो, आणि कधी कधी तर मी माझ्याच झाडांना पाणी घालत नसते. तर हे झालं तर माझं दोन्ही भांडे चाललंय, आणि बाळ तर आता झोपलंय. पण आता ते लगेच उठणार आहे, कारण एवढा टाईम उशीर 2 किंवा 1 तासच झोपता येईल, त्याच्यानंतर मग झोपतच नाही. संध्याकाळी परत 5 वाजता झोपतंय, आणि रात्रभर जागवते, कारण झोपलेलं पण उठू वाटत नाही.
तर सवयच खराब झाली तिला. संध्याकाळी झोपते आणि मग रात्री लवकर झोपत नाही, असं करते. तर इथं चाललंय धुणं भांडी करते आणि बाळा तोवर उठेलच त्याला घ्यायला. परत अजून त्याला खाऊ करायला लागणार. असंच चाललं रोज रोज दिवस तेच काम करून ना खूप वैताग येतो एकटीला. आणि गावाकडं पण आमचे तिकडं मी कधी आता 1-2 वर्ष व्हायला आली गावाकडे गेली नाही. कारण तिकडं पण घराचं काम चालू होतं, परत पप्पा आजारी होते. असंच चाललंय म्हणजे जिकडं आणि तिकडं टेन्शनच आहे. म्हणजे दादाच्या गावाला पण तिकडं पण घर बांधायला म्हणजे घर बांधलंय, वरचं फक्त राहिलंय ते करायचं आहे. आणि असंच इकडं पण जाऊ वाटत नाही आणि तिकडं पण जाऊ वाटत नाही, कारण सगळीकडं घराचंच काम चालू आहे. ते म्हणतात घरी येऊन काय करणार, म्हणजे असं सगळं मोकळीवर सामान ठेवलं आहे आणि घराचं काम चालू आहे. बाळाला घेऊन कसं राहायचं तिकडं. म्हणलं घर झाल्यावर या, अशी मम्मी म्हणत होती. घर झाल्यावर या, घराची पूजा वगैरे करायलाच या. तर मी म्हणत होती मागं आम्ही येऊ का म्हणलं, तर नको म्हणलं. आता पप्पाचं पण दवाखाना चालूच आहे आणि तर आपल्याला काही एवढं छोटंसं बाळ आहे आणि मग बाकीच्या बायका तर लयच छोटं बाळ आणि व्हिडिओ शूट करतात. मग आपण आता तर बाळ मोठं झालं आहे आणि आपण पण थोडा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि घरातलं पण काम होतं, व्हिडिओ पण शूट करायला पाहिजे. आणि थोडं काही म्हणजे असं आपल्याला आताच आपण यूट्यूबवर आलो, तेवढं काही यूट्यूबचं माहीत नाही. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि भरपूर म्हणजे तुमची साथ पाहिजे आम्हाला. त्याच्यामुळं तर यूट्यूबचं काही एवढं मला माहीत नाही आणि आताच नवीन चॅनल चालू केलं आहे, त्याच्यामुळं एवढं काही आपल्याला सेटिंग वगैरे काय एवढे जमले नाही. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ पण कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही बिल्डिंगमधलं कचरा आहे ना, ते काम करतोय तिकडचं. ते कचरा इकडं आणून ठेवलं आहे ना, त्या कोपऱ्यात तिकडं बघा, तिकडं आणून ठेवलं ना की ते कुत्री येतात बघा. म्हणून मी गेट लावते. तर गाड्या वगैरे काढतात ना, ते गेट वगैरे लावत नाही आणि त्याच्यामुळं मग ती कुत्री वगैरे येतात आणि कचरं सगळं काढून टाकतात. आणि असंच सगळं तिकडचं कचरा आणायचं, परत झाडू पुसा करायचा, परत बाहेरचं झाडायचं. हे सकाळी आमचं रोजचं काम असतं. आणि आता तिकडं काम घेतल्यापासून ना तब्येत पण कमी झाली. कारण पहिली जी रूम होती ना, ती त्याला किचन पण होतं आणि एक असं हॉलसारखा पण छोटासा होता, पण ती मस्त होती. पण तिथं काय झालं, तिथं ना ज्या रूम मालक होते ना, ते जरा म्हणजे आता प्रत्येक बाईलाच हे असतं ना, रागाराग करत असतात. म्हणजे आपण किती पण चांगलं ठेवलं ना, असं मी एकदम झाडू मारायची, धुवून काढायची. परत बाळाला आता छोटं बाळ तेव्हा, आता तर मोठं झालं बुवा. आणि तेव्हा छोटं होतं, तिकडं होतं तिकडच्या रूममध्ये, तेव्हा छोटं होतं. तेव्हा कसं बाळाला टाकून कसं बाहेरचं झाडायचं वगैरे, असं घरातलं कामच मला होत नव्हतं. असं उशीर व्हायचा कधी कधी बाहेरचं झाडायचं. तर ती बाई रागाराग करायची. मग म्हणलं जाऊ दे आता. एक दिवस तर सांगायला लागली पाणी एवढं टाकू नका. आता लहान बाळ आहे, कपडं वगैरे धुवायला लागतंच पाणी एवढं. तर एवढं रागाराग करत होती ना. मग जेव्हापासून जर रूम आम्हाला चेंज करायची होती, तेव्हापासून त्यांच्या कानावर पडलं ना, तेव्हापासून तर लयच रागाराग करत होते. म्हणजे पाणी जास्त वापरू नका, हे करू नका, ते करू नका, अशी किरकिर चालूच होती. म्हणलं जाऊ दे आता, एकदाच इथून जाऊया, मग काय नाही. तर इथं बघा आता तिला ना बाळाला म्हणजे छोटे छोटे दात निघाले. तर ते रवा पण खातं आणि डाळ भात खातं, परत फळं वगैरे ते खाते. तर असं टायमाने तिला पण खायला द्यावं लागतं आणि कामाचं पण बघावं लागतं. तर आता बघत लई छोटं होतं बाळ आणि आता इकडं आलो, लई चालायला लागलं बघ. तर मी तुम्हाला रूम असं पूर्ण कधीतरी दाखवेन, पण छोटीच आहे, मस्त आहे. आता बाहेर पण सगळं मोकळं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. चला.